नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत खजूर ड्रायफ्रूट्स रोल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हे 200 ग्राम खजूर घेतला आहे. त्याचे बी सगळे काढून टाकले आहे. 4 टेबलस्पून काजूचे तुकडे, 4 टेबलस्पून बदामाचे तुकडे करून घेतले आहेत. अक्रोड आहे 4 टेबलस्पून, पिस्ता आहे 2 टेबलस्पून, खसखस घेतला आहे ते 2 टेबलस्पून, हे आहे जायफळ, हे थोडंसं किसायचं आहे फ्लेवरसाठी, तूप. चला आता आपण मग खजूर रोल बनवूया, खजूर ड्रायफ्रूट्स रोल. इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेऊ. तूप गरम झालं की त्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स आपण परतून घेणार आहोत. ते कुरकुरीत होईपर्यंत परतायचं आहे, जास्त परतायचं नाही आहे. जरासे कुरकुरीत झाले की आपण काढून घेऊ. खजूर आपण मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊ. अशा पद्धतीत आपण जाडसर वाटून घेतला आहे. कढईमध्ये 1 चमचाभर तूप टाकलं आहे. त्यामध्ये हा खजूर आपण मऊ करून घेणार आहे. इथे बघू शकता खजूर छान मऊ झाला आहे. त्याचा गोळा होतो आता यात आपण ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहोत आणि खजूरमध्ये छान मिक्स करायचे. आता यात आपण वेलची पावडर घालणार आहोत आणि जायफळ थोडंसं किसणार आहोत. जायफळ आणि वेलची छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. मिक्स झाले. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. थंड व्हायला द्यायचं आहे. जरा पूर्ण थंड नाही करायचं, थोडंसं हलकंसं गरम असतानाच आपण त्याचे रोल करून घेणार आहोत. रोल बनवण्याआधी हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि मग रोल बनवायचं आहे. आता हे एवढ्या मिश्रणाचे आपण 2 रोल करणार आहोत. रोल आता तयार झाले. आता आपण एका प्लेटमध्ये खसखस थोडीशी पसरवून घेऊ. खसखस ही भाजून घेतलेली आहे मी. त्यामध्ये पिस्त्याचे हे कापही घालू आणि हे रोल त्यामध्ये आपण फिरवून घेऊ. अशा पद्धतीने आपण दुसरा रोलही तयार करून घेऊ. हा रोल आता
एखाद्या प्लास्टिकच्या शीटमध्ये किंवा बटर पेपरमध्ये गुंडाळून आपण अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवणार आहोत. तर हे रोल आता फ्रीजमध्ये ठेवून देऊ. अर्ध्या तासानंतर आपण हे रोल काढू. अर्ध्या तासानंतर रोल आपण हे छान सेट झाले, कट करून घेणार आहोत. पद्धतीने आपण खजूर रोल कट करून घेतला आहे. याला तुम्ही ड्रायफ्रूट रोल्स बोलू शकता किंवा खजुराची बर्फीसुद्धा बोलू शकता. तर अशा पद्धतीने खजूर ड्रायफ्रूट्स रोल तयार आहे. तुम्हाला कशी रेसिपी वाटली हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा.